मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. नाना 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 करती तनाना आणि पक्षच पाडतोय नाना उताना, अशी अवस्था सध्या झालेली आहे. तुम्ही म्हणाल काय चाललंय कुलकर्णी, काहीतरी बोलताय, गंमत करताय की काय? हो, गंमतच करायची वेळ आली आहे हो. एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाच्या अध्यक्षांनी एखादं आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा आणि त्या आंदोलनाचा पोपट व्हावा. असा पोपट की अध्यक्षाला हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करतोय असं म्हणावं लागावं, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती? नाना पटोले स्वार्थासाठी भारतीय जनता पक्षात गेले. भाजपाला ही कोणती अवदसा आठवली होती माहीत नाही, त्यांना पक्षात घेतलं. नाना खासदार झाले. खासदार झालेल्या नानांचं मोदींच्या सोबत जमलं नाही. मोदींना शिव्या घालत नाना बाहेर पडले. पुन्हा आपापल्या पक्षात आले. पण पुन्हा काँग्रेस पक्षात आलेल्या नानांना मोदींचा द्वेष इतका जडला की तो मोदी द्वेषाचा आजारच नानांना लागला. आता या आजारातून नाना अद्वा तद्वा बोलू लागले आणि शक्य आहे तेवढे आंदोलन मोदींच्याच विरोधात करू लागले. आता पंतप्रधानांच्या विरोधात आंदोलन करून जणू काही नानांनाच पंतप्रधान पदाची संधी मिळणार आहे असंच काहीच वाटत होतं. आता या नानांनी आंदोलन करायचं ठरवल्यावर त्यांना त्यांच्या पक्षातून समर्थन मिळणं अपेक्षित होतं, पण ते घडलं नाही. नानांना त्यांच्याच पक्षानं स्वीकारलं नाही. कारण नानांच्या महत्वाकांक्षा जरा मोठ्याच आहेत हे काँग्रेस पक्षातल्या मंडळींना माहीत आहे. अहो, जिथे सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पंतप्रधान होता आलं नाही, तिथे नानांना होण्याची ती काय दिशा? या नानांनी मोदींनी काँग्रेसला शिव्या घातल्या, काँग्रेसला घातल्या म्हणून त्या महाराष्ट्राला घातल्या असा तर्क लावला आणि या तर्कावर महाराष्ट्राचा अपमान केला म्हणून नरेंद्र मोदींच्याच विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. आता या आंदोलनाला सुरुवात झाल्यावर त्यांच्या पक्षानं एकसंघपणे उभे राहावं ना, पण नाही. नानांनी या सगळ्या प्रकारामध्ये आणखी एक गोष्ट केली, ते म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या सरकारी बंगल्यावर मोर्चा न्यायचं ठरवलं, निदर्शनं करायचं ठरवलं. पण नानांचं सरकार असलेल्या राज्यात त्याच सरकारच्या पोलिसांनी नानांचा मोर्चा अडवला. आता मुंबईत मोर्चा म्हटल्यावर प्रदेशाच्या अध्यक्षांना समर्थन देण्यासाठी मुंबईच्या अध्यक्षांनी जावं की बरं? पण मुंबईचे अध्यक्ष कुठलं तरी कारण सांगून घरातच बसले. एकमेव प्रवक्ते आले खरे, पण त्यांच्या प्रवक्त्यांनाही तोंड दाबून पोलिसांनी उचलून नेलं. नानांच्या मोर्चाला गर्दी जमणार नाही म्हणून पालीतल्या बारक्या बारक्या लेकरांना गळ्यात टाळ देऊन त्यांना वारकरी म्हणत त्या निदर्शनांमध्ये आणलं गेलं. गर्दी जमवायसाठी कोकणातल्या लोकांना नानांना मुंबईत आणावं लागलं, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? जरा भूगोल नीट समजून सांगतो. देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला आणि त्या सागर बंगल्याच्या कंपाऊंडच्या भिंतीला कॉमन ठेवून अशोक चव्हाणांचा मेघदूत बंगला आहे. आता या मेघदूत बंगल्यात अशोक चव्हाण होते का? आणि होते तर मग आपल्याच पक्षाच्या अध्यक्षाच्या आंदोलनासाठी अशोक चव्हाण का आले नाहीत? अमित देशमुख तेही या आंदोलनात दाखल झाले नाहीत. अहो, बाळासाहेब थोरातांचा बंगला तिथेच, तेही आले नाहीत. नानांच्या विदर्भातले नितीन राऊत त्यांनी तरी यावं की? आता नितीन राऊत कसे येतील हा मोठा प्रश्नच आहे. नितीन राऊतही आले नाहीत. पक्षाच्या अर्धा डझनापेक्षा अधिक मंत्र्यांनी या आंदोलनाकडे निव्वळ पाठ फिरवली आणि आपल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना घेऊन नाना पोलिसांच्या समोर आम्ही शांतपणे आंदोलन करतो, आम्ही गोंधळ घालत नाहीत, आम्ही गाडीत बसून जातो, अशा स्वरूपाच्या विनंत्या करताना दिसत होते. अहो, मुंबईच्या कार्यकर्त्यातला एक सोडला तर बाकी कोणी या आंदोलनात सहभागी व्हायला सुद्धा आला नाही.
यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती असावी? आपल्या पक्षाचं सरकार असताना सुद्धा नानांच्या आंदोलनाला मुंबईचे पोलीसच अडवतात, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असावी? काँग्रेस पक्षात नाना पटोलेंना अध्यक्ष म्हणून महत्वच उरलेलं नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. नाना मागे स्वबळाच्या गप्पा मारत फिरत होते आणि काँग्रेसवाले त्यांच्या स्वबळाच्या घोषणांची टर उडवत फिरत होते. उदगीरमधलं मंत्री अमित देशमुखांचं भाषण ऐका, ते कशी टर उडत होते हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. या नानांच्या प्रत्येक घोषणेला अशा स्वरूपात काँग्रेसमधून उडवून टाकल्या गेलेल्या आहे. म्हणूनच नानांचा राग अधिकचा वाढतोय. एकतर मोदी भाव देत नाहीत, भाजपवाले नानांची खिल्ली उडवू लागलेत आणि पक्षातून या खिल्लीवर टाळ्या वाजवल्या जाऊ लागल्या. असं असल्यावर नानांचं तनाना करणं अधिकच वाढणार आहे, कारण विरोधक त्रास देत आहेत आणि स्वकीय तोंडावर उताणा पाडतायत. म्हणूनच नानांचा राग अधिक वाढताना दिसतोय. अपेक्षा करूया नानांचा रक्तदाब वाढू नये म्हणून त्यांच्या पक्षातील मंडळी त्यांना सहकार्य करायला पुढे येतील. नमस्कार.